चला आज आपण निघालेलो आहे नागपूरला। नागपूर जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आता नागपूर पासून जवळपास 22 किलोमीटर अंतरावर गोरेवाडा इंटरनॅशनल पार्क, ज्याला बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झू पार्क असं म्हटलं जातं, या पार्कमध्ये आपण आता जात आहोत आणि अतिशय सुंदर अप्रतिम असा हा परिसर आहे की ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे वाईल्ड लाईफचा अनुभव घ्यायला मिळेल। निसर्ग आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्याच सोबत वाईल्ड लाईफ सुद्धा आहे। तर चला बघूया हा रस्ता। आपण सुंदर असं नागपूरहून आता निघालेलो आहोत आणि आता गोरेवाड्याला म्हणजेच बाळासाहेब इंटरनॅशनल झू पार्कला आपण पोहोचत आहोत। सोबत ट्रिप मध्ये आहेत आज मंगेश दादा सोबत आहेत। नमस्कार। आपल्याला हे इनोवा गाडीने नागपूरहून या ठिकाणी आणलेलं आहे। तिकीट एंट्री फी काढणं सुरू आहे, बघू। तर हा आहे गोरेवाडा पार्क, ज्याला बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झुऑलॉजी पार्क असं म्हणतात। नागपूरपासून तब्बल 22 किलोमीटर आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी लागले एरिया आहे आणि त्या एरियामध्ये बनलेलं हे जे पार्क आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे। या ठिकाणी माझ्या माहितीनुसार, मी अजून आपण मध्ये गेलो नाही, माझ्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला वाघ बघायला मिळणार आहे, सांबर बघायला मिळणार आहे, अस्वल बघायला मिळणार आहे, हरिण बघायला मिळणार आहे, हरणांचे वेगवेगळे प्रकार, ज्याच्यामध्ये बारशिंगा असतील, 4 शिंगावाला जो दुर्मिळ हरिण आहे ते सुद्धा मिळणार आहे। असे वेगवेगळे आपण प्राणी बघणार आहे, मोर, लांडोर सुद्धा बघणार आहे। बघूया आता आपण यामध्ये एंट्री करूया गोरेवाडा पार्कमध्ये। तर चला मित्रांनो, निघूया आता आपण बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झुऑलॉजिकल पार्कमध्ये। या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी अतिशय सुंदर असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। सभोवताली आपण बघू शकतो गोरेवाडा या ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर खानपानाची व्यवस्था असलेले काही हॉटेल्स अतिशय सुंदररित्या सजवण्यात आलेले आहेत। आता आपण निघालेलो आहे तिकीट घराकडे। तिकीट घराच्या संदर्भात प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे की या ठिकाणी AC बस आणि नॉन AC बस अशा 2 प्रकारचा बसेसने प्रवास करता येतो। सुट्टीच्या दिवशी 400 रुपये AC बसचे आणि नॉन ACचे 300 रुपये व इतर दिवशी 300 रुपये प्रति व्यक्ती आणि नॉन ACचे 200 रुपये प्रति व्यक्ती असं या ठिकाणी भाडे आकारले जाते। काही वेळेला जिप्सी सुद्धा या ठिकाणी अरेंज केल्या जातात। आता आपण पोहोचलेलो आहोत गोरेवाडा पार्कमधल्या या बस स्थानकावर। बस सुद्धा बघा तुम्ही, फॉरेस्ट डिपार्टमेंटने अशी रंगवलेली आहे जणू काही आपण एक जंगलातील वाहनामध्ये बसलेलो आहोत। त्याच्यावर विविध वन्यजीव प्राण्यांची चित्र सुद्धा आहेत। AC बसमध्ये आपल्याला तिकीट मिळालेलं आहे। 10:40 आपली ही बस। आनंदाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा या बसमध्ये प्रवास केला किंवा प्रवेश केला त्यावेळेला काही अक्षरशः हे मला तर आपले ओळखीचे आणि त्यातल्या त्यात काही सबस्क्रायबर सुद्धा भेटले वाडकर्स इन्फो न्यूज चॅनलचे, आणि ती एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नक्कीच होती। नागपूर ते काटोल या रस्त्यावर बोधला गावाजवळ नागपूर पासून 22 किलोमीटर अंतरावर 1914 हेक्टरमध्ये ही जंगल सफारी पसरलेली आहे। या ठिकाणी 4 प्रमुख सफाऱ्या आहेत। पहिली लेपर्ड किंवा तेंदुआ किंवा बिबट्या सफारी, दुसरी अस्वल सफारी, स्लोथ बियर ज्याला आपण म्हणतो, तिसरी हर्बिव्हरस म्हणजेच की शाकाहारी हरणांची। अरे बघा, आपण पहिल्याच स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि प्रवेशद्वाराजवळच आपल्याला बिबट्याचे दर्शन झालेले आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची सुद्धा। पहिली जी सफारी जी आहे ती आपली ती लेपर्ड सफारी किंवा तेंदुआ किंवा बिबट्या ज्याला आपण असं म्हणतो। बिबट्या अतिशय आरामाने या ठिकाणी पहुडलेला आपल्याला गेटवरच दिसलेला आहे। हे एक विशेष, म्हणजेच की ज्या ठिकाणी बिबट्याची सफारी होती, जिथून प्रवेश होता त्याच्या प्रवेशद्वारावरच जणू काही आपल्याला दर्शन देण्यासाठी हा बिबट्या येऊन झोपलेला आहे। अतिशय शांत पडलेला आहे, डोळे मिचकावतो आहे, फक्त एवढंच आपल्याला दिसत आहे। आपण बसमधून ही सगळी शूटिंग करत आहोत कारण बाहेरून आपल्याला शूटिंग करण्याचा त्या ठिकाणी हक्क नाही। पुढची सफारी आपण आता निघालेलो आहे आणि जे मी तुम्हाला आधीच सांगितले की 4 सफाऱ्या आपल्याला आहेत, त्यापैकी पहिली तेंदुआ किंवा लेपर्ड किंवा बिबट्या ही सफारी आपली यशस्वी ठरलेली आहे आणि दुसऱ्या गेटजवळ आपण आता पोहोचलेलो आहे। दुसरं गेट आहे स्लोथ बियर किंवा अस्वल मराठीत किंवा हिंदीमध्ये ज्याला आपण भालू म्हणतो, त्या भालूच्या किंवा अस्वलाच्या आता जंगलात आपण प्रवेश केलेला आहे।
18 किलोमीटरपेक्षा जास्त हा पूर्ण ट्रॅक आहे। या ठिकाणी विविध प्राणी आपल्याला दिसतात। बघा, आपण सांबर या ठिकाणी आपल्याला रस्त्याने चालताना दिसत आहे, परंतु गाडी काही थांबलेली नाही, म्हणजे फॉरेस्टवाल्यांना माहिती असेल की या ठिकाणी थांबून अर्थ नाही। आणि बघा, आनंदाची गोष्ट, आपल्याला अजून अस्वल तर काही दिसलं नाही, परंतु या ठिकाणी एक नीलगाय आपल्याला स्पष्टपणे रस्त्याच्या कडेलाच उभी असलेली दिसली। बसमधून आपण ही शूटिंग करतो आहे आणि बसलेल्या या ठिकाणी आपण बघू शकतो की नीलगाय आपल्याकडे बघते आहे। चांगलं दर्शन या नीलगायने आपल्याला दिलेलं आहे। आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आपली सुरुवात अतिशय चांगली झाली। पहिल्यांदा बिबट्या दिसला, त्यानंतर आता आपल्याला नीलगाय दिसली, म्हणजेच की आपली आजची सफर जी आहे ही जवळपास यशस्वी राहील, यात दुमत नाही, यात शंका मला वाटत नाही। या गोरेवाडा नॅशनल पार्कमध्ये विविध वनस्पती सुद्धा आहेत आणि आता एक 5 म्हणजे 2.5 ते 5 किलोमीटर अंतराची एक पायवाट सुद्धा याच्यामध्ये आहे, पण जी आता बंद आहे, त्यामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही। आपण आता अस्वल काही आपल्याला दिसलं नाही, परंतु तिसऱ्या सफरमध्ये आपण आता एंट्री करत आहोत। अस्वलच्या बाबतीत थोडेसे आपण दुर्दैव म्हणूया। तिसरी सफर आहे हर्बिवोरस, म्हणजेच की शाकाहारी प्राण्यांची, अर्थातच हरणांची। माझ्या माहितीनुसार या गोरेवाडा नॅशनल पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरणांचे प्रकार आहेत। हा प्रकार बघूया पहिला, याला आपण सांबर म्हणतो, हे सांबर हा प्रकार आपल्याला दिसलेला आहे। या ठिकाणी गाडी अजून पुढे निघालेली आहे। सांबर हरिण हा प्रकार या ठिकाणी दिसतो आहे। जवळपास 5 ते 6 प्रकारच्या हरणांचा प्रकार या जंगलामध्ये आपल्याला आढळून येतो। या ठिकाणी तलाव होता, तलावाच्या काठावर विविध डायव्हर्सिटी या ठिकाणी आपल्याला दिसते, जैवविविधता दिसते। बघा, अतिशय सुंदर या ठिकाणी आपण एका कळपा ठिकाणी आलेलो आहोत। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला पांढऱ्या रंगाचं हरिण हे फार दुर्मिळ गोष्ट असते। या नॅशनल पार्कमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचं हरिण बघायला मिळते आहे। हे बघा, डोक्यावर वेगवेगळे शिंग, जसे जणू काही लाकडासारखे फाटे फुटलेले आहेत, अशा आकाराचे शिंग असलेलं हे हरिण नर आणि माद्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। झाडाखाली अतिशय शांतपणे आराम करताना ते या ठिकाणी दिसत आहे। पांढरं हरिण आपल्याला दिसलं, हे आपल्या खरोखर नशिबाची बाब आहे। पुढे चालूया आपण। या ठिकाणी पुन्हा आपल्याला काहीतरी दिसतंय मला वाटतं। हो, या ठिकाणी ठिपक्यांचा हरिण, म्हणजे ज्याला आपण स्पॉटेड डिअर इंग्लिशमध्ये असं म्हणतो, ते स्पॉटेड डिअर आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। हे सांबर आणि त्याच्या बाजूला मागे आपण बघू शकतो, बघूया, हे स्पॉटेड डिअर। स्पॉटेड डिअर अतिशय सुंदर हे दिसतात। रामायणामध्ये आपण याचा उल्लेख पाहिलेला आहे। अशी आख्यायिका आहे की सीतामाईला त्या हरणाची चोळी हवी होती, हरणाच्या कातडीची चोळी हवी होती, आणि मग नंतर सगळं रामायण घडलं। पण आपल्याला ते हरिण या ठिकाणी दिसलं आणि आपलं मन आनंदित आणि प्रफुल्लित झालं। हेच आपलं रामायण मी समजेल। या ठिकाणी बघूया, मोठ्या संख्येने मोठा कळप या ठिकाणी हरणांचा दिसतो आहे। वेगवेगळ्या प्रकारचे शिंग, बघा, इथे तरी एक अतिशय दुर्मिळ असा हरिण सुद्धा मला दिसतो आहे, ज्याला 4 शिंग आहेत। बारशिंगे आपल्याकडे आहे, काळवीट आहे, पण 4 शिंगे असलेला हरिण ही थोडीशी दुर्मिळ बाब आहे, आणि ती दुर्मिळ बाब जरी असली तरी ती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। बघू शकतो आपण, संपूर्ण हरणांचा कळप या ठिकाणी आहे। काही हरिण आराम करतायत, काही चरताना दिसत आहेत। बारशिंगे असतील, काळवीट असेल, मोर पण आपल्याला या ठिकाणी, बघा, मोर आणि हरिण हे सोबत या ठिकाणी एकाच ठिकाणी वास्तव्याला दिसत आहेत। तसं पाहिलं तर या ठिकाणी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे जे महिने असतात, हे आदर्श असे महिने आहेत या ठिकाणी भेट देण्यासाठी। पक्षी म्हणून मोर, बघा, अतिशय सुंदर मोर, 2 मोर आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो तलाव आहे, त्या तलावाच्या सभोवताली 200हून अधिक प्रकारच्या प्रजातींचे पक्षी हे सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळामध्ये व जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये येतात। आणि ते कझेल नावाचा हा एक हरणाचा प्रकार आहे, जो लांब आपल्याला दिसतो आहे। हरिण अतिशय, बघा, या ठिकाणी ही तलाव आणि तलावाच्या परिसरामध्ये जवळपास 200 प्रकारच्या प्रजाती दरवर्षी पक्षी या ठिकाणी येतात, स्थलांतर करतात, आणि आपल्याला ते बघू आपण शकतो। विविध वनस्पती, झाडे यांच्या मध्ये औषधी असतील किंवा अन्य वनस्पती असतील ते बघू शकतो। आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे, आणि मला वाटतं ही महत्त्वाची शेवटची सफर असेल, आणि ती आहे टायगर सफारी।
टायगर सफारीचे दरवाजे बघा, ॲटोमॅटिक आहे सगळं. या ठिकाणी गाडी आल्यानंतर ॲटोमॅटिकली गेट उघडलं जातं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 3 गेट बनवण्यात आलेले आहे. एखाद्या वेळेला एखादा प्राणी येऊन याच्यामध्ये घुसलाच आणि पर्यटकांवर हल्ला होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आपण सफारी या ठिकाणी करू शकतो. जंगल ड्राईव्ह, बायो पार्क सारख्या या ठिकाणी विविध सुविधा आहेत. 26 जानेवारी 2021ला या नॅशनल पार्कचं उद्घाटन झालेलं आहे. चला, आपल्या मनाची इच्छा पूर्ण होताना दिसते आहे या ठिकाणी. बघा, आपले वाघोबा अर्थातच टायगर, या ठिकाणी टायगरचं दर्शन आपल्याला जी प्रमुख 4 सफारीपैकी एक आहे टायगर सफारी, त्यामध्ये होताना दिसते आहे. धन्यवाद. अतिशय आनंदाचा हा क्षण माझ्यासाठी तरी आहे की मी जंगलामध्ये, ते नॅशनल पार्क का असो ना, त्याच्यामध्ये वाघाला मुक्त वातावरणात आराम करताना बघू शकतो आहे. हालचाल वाघ करतोय बघा, बघू शकतो आपण. वाघाची हालचाल सुरू आहे. राजा नाव त्याचं आहे. वाव, क्या बात आहे. अतिशय मनमोहक असं चित्र आहे. पंजा बघू शकतो आपण, त्याचा पाय आणि त्याचा पंजा किती जबरदस्त आहे. म्हणजे आपण विचार न केलेला बरा की वाघाचा एक पंजा माणसाच्या शरीरावर जर बसला तर माणसाच्या शरीराचं काय होईल हे न सांगितलेलं बरं. मला माझ्या डोलारखेडा तालुका मुक्ताईनगरच्या जंगलाची आठवण होत आहे. माझ्या डोलारखेड्याच्या जंगलात सुद्धा वाघाचं असंच वास्तव्य आहे. अनेकदा ते पर्यटकांच्या नव्हे परंतु रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास पडतात आणि ते निदर्शनास पडल्यानंतर जो आनंद या माणसांना होतो तोच आनंद मला आज या ठिकाणी वाघाला बघताना होत आहे. खरंच आजची सफर ही पूर्ण झाली असं मी म्हणतो. या ठिकाणी ही एक वाघीण आहे आणि एक वाघ सुद्धा आहे. त्यांनी मध्यंतरीच्या काळात काहीतरी चंद्रपूरच्या जंगलामध्ये मानवी हल्ला झालेला होता वाघाचा आणि कदाचित हे त्यामधले वाघ त्यांनी पकडून आणलेले आहेत आणि या बाळासाहेब इंटरनॅशनल झुऑलॉजिकल पार्कमध्ये त्यांना पनिशमेंटवर ठेवण्यात आलेले आहे अशी माहिती या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी देत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला ही वाघीण सुद्धा ती थोडी चपळ आहे, बघू शकतो, कारण ती नव्यानेच आलेली आहे या झूमध्ये. बघा, आता हालचाल तिची सुरू झालेली आहे. वाघ सुद्धा या ठिकाणी शांत पडलेला आहे. तो पूर्णपणे आपल्याला बसमधून दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता या गोरेवाडा पार्क, ज्याला बाळासाहेब ठाकरे झुऑलॉजिकल पार्क असं म्हटलं जाते, या पार्कमधून आता बाहेर आलेलो आहोत. आपण आज पाहिलं की आपल्याला ताराराणी असेल, राजा असेल किंवा अजून एक तिसरं वाघ, आपण 3 वाघाचे प्रकार पाहिले. अस्वल आपल्याला फक्त दिसलं नाही आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरण पाहिले. कझेल्स असतील, सांबर असेल, निलगाय असेल, 4 शिंगांचा बारशिंग असतील, असे वेगवेगळे, आणि मोर असतील, आपण हे प्राणी पाहिले. आजची आपली ही जी सफर आहे गोरेवाडा पार्कची नागपूरच्या, खरोखर यशस्वी झाली आहे. अतिशय आनंद या ठिकाणी मला झालेला आहे, कारण माझी इच्छा होती की मी बिबट्या बघावा, वाघ बघावा आणि तो जंगलात बघावा. ती बघण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या इच्छेसोबत माझ्या वाडेकर इन्फो न्यूजच्या सर्व चाहत्यांसाठी ही मी आज घेऊन आलेलो आहे. वन्यजीव प्राणी माणसाचं जीवन समृद्ध करत असतात आणि वनस्पती असतील, झाडं असतील, वृक्ष लतावेली असतील आणि वन्यजीव प्राणी असतील, हे माणसाच्या जीवनामध्ये समृद्धता आणण्याचं काम करतात, कारण ते आपल्यासोबत आहेत. म्हणून निसर्ग हा टिकून आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात आपण आज गेलो, बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झुऑलॉजिकल पार्कला गेलो आणि आज आपण आता परत निघालो आहे. चला, आता नागपूरला बाय करूया. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाडेकर इन्फो न्यूज. जय हिंद.